गुड मॉर्निंग. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.3 मधले काही एक्झाम्पल बघितले. एक्झाम्पल नंबर 10 बघितलं बरोबर. आता एक्झाम्पल नंबर 11 हा एक्झाम्पल जो 11 नंबरचा एक्झाम्पल हा तुमच्या बुक्समध्ये सॉल्व करून दिलेला आहे. पेज नंबर 134 वर 134 पेज नंबरवर हा एक्झाम्पल सॉल्व करून दिलेला आहे. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ॲज इट इज लिहून घ्या आणि समजून घ्या. त्याच टाईपवरचं एक्झाम्पल नंबर आहे 12 ते आपण आता घेऊ. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस इनवर्स एक्स इंटू डी एक्स. काय लिएटनुसार आहे का ते बघायचं पहिले. दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये मग लिएटनुसार आहे का. लिएट मीन्स LIATE. L means logarithmic function, I means inverse trigonometric function, A means algebraic function. मग inverse trigonometric function I च्या नंतर A आहे. मग I अगोदर पाहिजे म्हणजे inverse trigonometric function तो अगोदर घ्या आणि नंतर algebraic. Therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos इनवर्स x अगोदर आणि नंतर x स्क्वेअर इंटू डी एक्स. आता u इंटू व्ही इक्वल टू u इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरा. काय येणार. Therefore u is as it is means cos inverse x is as it is integration of x square into dx minus integration of in bracket derivative of u means cos inverse x and into integration of v means x square into dx bracket complete into dx equal to cos inverse x इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला एक्स पॉवर ऑफ n + 1 अपॉन n + 1 मीन्स एक्स पॉवर ऑफ 2 + 1 मीन्स 3 अपॉन 2 + 1 मीन्स 3 मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट कॉस इनवर्सचं इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये नाही घेता डायरेक्ट पण घेऊ शकतो. कॉस इनवर्सचं इंटिग्रेशन काय येणार -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्सचं इंटिग्रेशन काय 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर कॉस इनवर्सचं काय येणार मायनसमध्ये येणार इंटू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन याचं डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे घेतलं आपण. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन घ्या एक्स पॉवर ऑफ 2 + 1 मीन्स 3 अपॉन 2 + 1 मीन्स 3 आणि इंटू डी एक्स. हा जो डी एक्स आहे ब्रॅकेट सोबत आहे म्हणून पूर्ण ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपण डी एक्स घेतलं. आता या ठिकाणी आता एक्स क्यूब समोर घेऊन टाका आणि हा जो 3 आहे हा तो 3 समोर घ्या म्हणजेच काय येणार इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ. आता या ठिकाणी एक्स क्यूब अपॉन 3 समोर घेऊन टाका एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स मायनस 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 इंटू मायनस प्लस आणि एक्स क्यूब वर घ्या न्युमिरेटरमध्ये 3 समोर घ्या म्हणजे 1/3 आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि इंटू डी एक्स. आता या ठिकाणी एक्स क्यूब अपॉन 1 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा डिनोमिनेटरनुसार न्युमिरेटरमध्ये चेंजेस करायचं झालं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर इथं आहे तर 1 मायनस एक्स स्क्वेअर इथं आणावं लागेल. तर एक्स स्क्वेअर नाही तर एक्स क्यूब आहे बरोबर. म्हणून आपल्याला काय करता येईल. आता दुसरी पद्धत डिनोमिनेटरमध्ये फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्युमिरेटरमध्ये आहे का. आता 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x बरोबर. मग 2x इथं आहे का नाही आहे परंतु याला 2x मध्ये कन्वर्ट करता येईल. एक्स क्यूब मीन्स इक्वल टू एक्स टेबीतच घेऊ एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स प्लस 1/3 इंटिग्रेशन ऑफ. याला फोड जर केली आपण तर काय फॅक्टर घेतले तर काय येणार एक्स इंटू एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. काय करता येईल आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इथं 2x पाहिजे आपल्याला 2x इंटू डी एक्सची व्हॅल्यू काढू शकतो आपण आणि 1 मायनस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण तिथं पुट करू शकतो बरोबर. मग काय करता येईल आपल्याला इथं एक्स क्यूब अपॉन 3 इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स
प्लस 1/3. आता या ठिकाणी 2x आणायचं, तर इथं काय करता येईल आपल्याला, इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं 2 ने मल्टिप्लाय करावं, म्हणजे डिनोमिनेटर आणि न्युमिरेटर दोन्हीला पण 2 ने मल्टिप्लाय. म्हणजे इथे येणार इंटिग्रेशन ऑफ 1/3 इंटू 2, म्हणजे 3 इंटू 2 मी 6, 1/6. म्हणजे इथं काय केलं आपण, 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 इंटू 3 आणि इंटू 2x इंटू एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता या ठिकाणी 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी घेऊ आपण, म्हणजेच काय करता येईल, पुट एक स्टेप वाढून घेऊ, एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स प्लस 1/3 इंटू 2 मी 6. आता इंटिग्रेशन ऑफ 2x इंटू dx याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. इथं मग एक्स स्क्वेअरच ठेवू आपण, एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2x इंटू dx. सबस्टिट्यूशन मेथड यूज करा, पुट 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी, 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी. काय करता येईल, डेरिव्हेटिव्ह. आता एक्स स्क्वेअरची जर व्हॅल्यू काढायची झाली तर काय येणार, मायनस एक्स स्क्वेअर इकडे घेतलं तर प्लस एक्स स्क्वेअर होणार आणि प्लस टी इकडे घेतलं तर मायनस टी होणार, म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस टी. मग यानुसार आपण याला सॉल्व्ह करू शकतो. मग काय करता येईल, पुट व्हॅल्यू पुट, याचं डेरिव्हेटिव्ह काढा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1चं डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स आणि या ठिकाणी टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन dx. 0 मायनस 2x मीन्स मायनस 2x आणि dx इकडे घेऊन टाका, इंटू dx इक्वल टू dt. आता मायनसचं ट्रान्सफर इकडे होईल, 2x इंटू dx इक्वल टू मायनस dt. आलं लक्षात, 2x इंटू dx ची व्हॅल्यू मिळाली आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढली 1 मायनस टी आणि इथं 1 मायनस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू टी. पुट करा, काय येणार, एक्स क्यूब अपॉन 3 कॉस इनवर्स एक्स प्लस 1/6 इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा, काय येणार 1 मायनस टी अपॉन रूट ऑफ टी, 1 मायनस एक्स स्क्वेअर मीन्स टी, काय येणार रूट ऑफ टी आणि 2x इंटू डी टी, dx व्हॅल्यू मायनस डी टी मल्टिप्लायमध्ये, मायनस समोर घेऊन टाका, काय येणार इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स आणि मायनस प्लस मायनस 1/6 इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टी अपॉन रूट ऑफ टी इंटू डी टी. आता या ठिकाणी पहा, रूटमध्ये एकच फंक्शन आहे, न्यूमिरेटरमध्ये 2 फंक्शन, मग सेपरेट डिवाइड करा, बरोबर. काय करता येईल, एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स मायनस 1/6 इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट, काय करणार 1 अपॉन रूट ऑफ टी. तर रूट ऑफ टी मीन्स रूट ऑफ टी ॲज इट इज घेऊ आपण, नंतरच्या स्टेपमध्ये करू, मायनस टी अपॉन रूट ऑफ टी ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी टी. कारण न्युमिरेटरमध्ये वेगवेगळे फंक्शन आहे, डिनोमिनेटरमध्ये एकच फंक्शन आहे, मग सेपरेट डिवाइड केलं, काय करता येईल, या साईड इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स मायनस 1/6 इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट. आता रूट ऑफ टी मीन्स टी पॉवर ऑफ 1/2 मीन्स 1 अपॉन टी पॉवर ऑफ 1/2 मायनस इथं पण काय करता येईल आपल्याला, याला पण टी पॉवर ऑफ, म्हणजे टी अपॉन टी पॉवर ऑफ 1/2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी टी. आता या ठिकाणी पहा, 1 अपॉन टी पॉवर ऑफ 1 अपॉन एक्स पॉवर ऑफ एन, फॉर्म्युला नाही, एक्स पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचं, याला आपण न्यूमिरेटरमध्ये घेऊन टाकू आणि बेस इज सेम, तिथं पॉवर किती आहे टीचं 1, बेस सेम आहे दोन्हीचं, तर डिव्हिजन होत असेल तर काय करतो आपण, या फॉर्म्युल्यानुसार ए पॉवर ऑफ एम अपॉन ए पॉवर ऑफ एन, बेस सेम आहे तर काय करतो आपण ए पॉवर ऑफ एम मायनस एन. याला सॉल्व्ह करायचं असेल तर बाय इंडायसिस रूल काय येणार, एक्स पॉवर ऑफ 3 अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स मायनस 1/6 आणि इंटिग्रेशन. आता या ठिकाणी पण काय करणार आपण, याला न्यूमिरेटरमध्ये घ्या, इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट टी पॉवर ऑफ मायनस 1/2 मायनस, मग इथं पॉवरची काय होणार, सबट्रॅक्शन होणार जसं या फॉर्म्युल्यानुसार, काय येणार टी पॉवर ऑफ 1 मायनस 1/2
ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी टी. आता सेपरेट इंटिग्रेशन घ्या, याचं दोन्हीचं सबट्रॅक्शन करा आणि 1 मायनस 6 पण सोबत येणार त्याच्या. म्हणजेच काय येणार इथं x³ इंटू कॉस इनवर्स एक्स मायनस 1/6 आणि या ठिकाणी आता -1/6 इंटू टी इंटिग्रेशन काढणार आपण. तर x इंटिग्रेशन ऑफ टी पॉवर ऑफ -1/2 इंटू डी टी मायनस इंटू मायनस प्लस 1/6 आणि इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 1/2 1 मायनस हाफ म्हणजेच पॉझिटिव्ह हाफ येणार. पॉझिटिव्ह 1 इज पॉझिटिव्ह म्हणजेच 1/2 आणि इंटू डी टी. आता इंटिग्रेशन काढू शकतो आपण याचं. काय येणार x पॉवर ऑफ 3 डिवाइड बाय 3 कॉस इनवर्स एक्स मायनस 1/6 इंटिग्रेशन काढा. काय टी पॉवर ऑफ n+1 अपॉन n+1 टी पॉवर ऑफ n+1 मीन्स 1/2 मायनस 1/2 प्लस 1 अपॉन मायनस 1/2 प्लस 1 प्लस 1/6 टी पॉवर ऑफ 1/2 प्लस 1 फॉर्म्युलानुसार x पॉवर ऑफ nचा फॉर्म्युला आणि 1/2 प्लस 1 म्हणजे x पॉवर ऑफ nचा फॉर्म्युला काय इंटिग्रेशनचं x पॉवर ऑफ n+1 अपॉन n+1 आणि त्यानुसार आपण याचं इंटिग्रेशन काढलं आणि प्लस सी शेवटी आपण घेणार प्लस सी x³ अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स. आता या ठिकाणी -1/6 टी पॉवर ऑफ आता इथं एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 मायनस हाफ इज हाफ ग्रेटर नंबर इज पॉझिटिव्ह मीन्स टी पॉवर ऑफ 1/2 अपॉन खाली पण काय येणार 1/2 प्लस 1/6 टी पॉवर ऑफ 1/2 प्लस 1 1 and half मीन्स टी पॉवर ऑफ 3/2 अपॉन 3/2 प्लस C1 घेऊन टाकू इथं कारण अजून टीची व्हॅल्यू पुट करणे. आता 1/2चा रेसिप्रोकल होईल x³ अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स आणि -1/6 इंटू 2/1 टी पॉवर ऑफ 1/2 मीन्स रूट टी पॉवर टी रूट टीचं रूट झालं आणि प्लस 1/6 इंटू 3/2चं रेसिप्रोकल 2/3 आणि टी पॉवर ऑफ 3/2 ॲज इट इज आणि प्लस C1. आता या ठिकाणी पहा 2 1 जा 2 2 3 जा 6 x³ अपॉन 3 कॉस इनवर्स एक्स मायनस 1/3. आता या ठिकाणी टीची व्हॅल्यू पुट करा म्हणजेच रूट ऑफ टी मीन्स काय घेतलं होतं टी इक्वल टू 1 मायनस x² म्हणजे इथे येणार 1 मायनस x² आणि प्लस या ठिकाणी 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजेच इथे येणार 3 इंटू 3 मीन्स 9 1 अपॉन 9 आणि टी पॉवर ऑफ मीन्स 1 मायनस x² पॉवर ऑफ 3/2 आणि प्लस C1. आता या ठिकाणी पहा आता याला रूटमध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर काय येणार याच्यामध्ये काही कॉमन आहे का कॉमन 1/3 तर याच्यासमोर आपण काही करू शकत नाही. हा झालं सी इथं डायरेक्ट आपण आन्सर सी घेऊन टाकलं याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही समोर. ओके अशा प्रकारे आपण हा एक्झाम्पल सॉल्व केला. समोरचं एक्झाम्पल कंटिन्यूमध्ये आता आपण बघू. तर एक्झाम्पल नंबर 13 स्टार्ट करू. सोल्युशन I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x अपॉन x इंटू डी एक्स. काय करता येईल आता या ठिकाणी पहा न्यूमिरेटर अँड डिनोमिनेटरमध्ये फंक्शन दिलेलं आहे बरोबर. मग अशा आता या ठिकाणी पहा यामध्ये दोन फंक्शन वेगवेगळे नाही आहे परंतु या ठिकाणी log x आहे आणि 1/x पण आहे. मग log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड आपण इथं यूज करू शकतो. मग पुट करा पुट log x इक्वल टू टी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. याला आपण पुन्हा समोर असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ 1/x साईडला घेऊन टाका आणि log x आणि इंटू 1/x इंटू डी एक्स आणि नंतर आपण मग काय घेतलं log x इक्वल टू टी घेतलं कारण log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. मग 1/x log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x टीचा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन
डी एक्स इकडे घ्या 1/x इंटू डी एक्स, इकडे डिवाइडमध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लायमध्ये इंटू डी टी. 1/x इंटू डी एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता यामध्ये पुट करा. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. तर लॉग एक्सची व्हॅल्यू काय घेतली टी, बरोबर, आणि इक्वल टू इंटू 1/x इंटू डी एक्सची व्हॅल्यू काय काढली आपण टी टी. व्हेरिएबल पूर्ण चेंज झाले. पर लॉग ऑफ टी इंटू डी टी. आता इथं दोन फंक्शन नाही वेगवेगळे नाही आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, आपण इथं काय करू शकतो 1 dt घेऊ शकतो. मग यू इंटू व्ही, कारण लॉग ऑफ टीचं इंटिग्रेशन काढू शकत नाही आपण, लॉग ऑफ एक्सचं पण इंटिग्रेशन नाही करत नाही, म्हणून 1 dx तिथं आपण काय घेतलं होतं मल्टिप्लायमध्ये. मग आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ टी इंटू 1 dt, म्हणजे हा झाला यू, हा झाला व्ही. समोर सॉल्व करू. आता काय येणार, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही, म्हणजेच यू लॉग टी इज ॲज इट इज, कारण लॉग अगोदर आहे लिएटनुसार, बरोबर, नंतर 1 dt मीन्स अल्जेब्रिक फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ 1 dt मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी, म्हणजेच यू मीन्स लॉग टी इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dt ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी टी. करा सॉल्व. लॉग टी ॲज इट इज इंटू 1 dtचं इंटिग्रेशन टी, जसं 1 dxचं इंटिग्रेशन एक्स घेतो आपण, मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह 1/t आणि 1 dtचं इंटिग्रेशन टी ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी टी. टी टी गेट कॅन्सल इक्वल टू टी समोरून घ्या टी इंटू लॉग ऑफ टी मायनस इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं इथं 1 आणि समोर डी टी. आय इक्वल टू टी इंटू लॉग ऑफ टी मायनस 1 dt चं इंटिग्रेशन टी आणि प्लस सी. झालं. समोर आता सॉल्व करू शकत नाही, टी कशाची व्हॅल्यू घेते लॉग एक्स, टीच्या ठिकाणी लॉग एक्स पुट करा. आय इक्वल टू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ टी मीन्स लॉग ऑफ लॉग एक्स मायनस टीची व्हॅल्यू लॉग एक्स आणि प्लस सी. आता या दोन्हीमध्ये पहा लॉग एक्स हे हा टर्म्स आहे, हा टर्म्स लॉग एक्स कॉमन आहे, लॉग एक्स कॉमन इन ब्रॅकेट काय राहणार लॉग ऑफ लॉग एक्स, इथं लॉग एक्स गेट कॅन्सल, इथं राहिलं लॉग ऑफ लॉग एक्स मायनस लॉग एक्स गेट कॅन्सल, इथं राहणार 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. तशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 13 बघितलं. कंटिन्यूमध्ये आपण समोरचं एक्झाम्पल आता बघू. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 14 स्टार्ट करू. आय इक्वल टू सोल्युशन इंटिग्रेशन ऑफ टी इंटू साइन इनवर्स टी अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. आता हा पण पहिल्या 13 नंबरच्या एक्झाम्पल सारखंच आहे. या ठिकाणी पहा साइन इनवर्स टी, मग साइन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन रूट ऑफ, जस्ट साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर साइन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर. मग आपण काय करणार इथं, मग सबस्टिट्यूशनमध्ये काय घेणार साइन टी घेणार. मग परंतु पहिले आपण 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअरला बाजूला घेऊ इंटू डी टी सोबत, म्हणजेच आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी इंटू साइन इनवर्स टी इथंच राहणार इंटू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग काय करणार सबस्टिट्यूशनमध्ये पुट साइन इनवर्स टी इक्वल टू काय घेणार थिटा घेऊ, काय घेऊ शकता एक्स पण घेऊ शकता, इथं एक्स नाही तर एक्स पण घेऊ शकता, काय घ्यायचं तुम्ही ठरवा. मग आपण इथं समजा एक्स घेऊ, मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, कारण इथं फंक्शन टीमध्ये मग विथ रिस्पेक्ट टू टी. आता या ठिकाणी पहा टीची इथं टी दिलेलं आहे, मग टीची व्हॅल्यू पण काढावं लागेल कॉमा. मग साइन इनवर्सचं ट्रान्सफर इकडे केलं तर काय येणार टी इक्वल टू येणार, मग साइन इनवर्स इकडे आल्यानंतर साइन होणार. साइनचं ट्रान्सफर केलं दुसऱ्या साईडला तर साइन इनवर्स होतं आणि इनवर्सचं ट्रान्सफर केलं तर काय होणार साइन होणार. मग इथं टी इक्वल टू काय येणार साइन इकडे आलं होतं काय येणार साइन एक्स होणार. सॉल्व करा. आता काय करणार आपण साइन टी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं, साइन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर आणि इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी टी, डी एक्स अपॉन डी टी. आता या ठिकाणी पहा डी टी इकडे घेऊन टाका, म्हणजे 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी टीची व्हॅल्यू मिळणार.
म्हणजे 1/√1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी आणि इक्वल टू डी एक्स. आता सर्व व्हॅल्यू यामध्ये पुट करा या फंक्शनमध्ये. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टीची व्हॅल्यू पण काढली आपण, किती आली साइन एक्स इंटू साइन इनवर्स टीची व्हॅल्यू काय घेतली एक्स म्हणजे इंटू एक्स आणि 1/√1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टीची व्हॅल्यू काय काढली डी एक्स. म्हणजेच काय मिळालं आपल्याला दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये आहे आणि इंटू डी एक्स आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन लिएटनुसार ए अगोदर नंतर टी म्हणजेच एक्स अगोदर घ्या. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन एक्स इंटू डी एक्स बाय लिएट LIATE लिएटनुसार आपण त्याची मांडणी केली. आता यू इंटू व्ही आय इक्वल टू यू इज ॲज इट इज म्हणजे एक्स इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मीन्स डी बाय डी एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. करा सॉल्व. आय इक्वल टू एक्स इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स कसं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स तर साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स ब्रॅकेटमध्ये घेतलं मायनस असल्यामुळं मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. मायनस समोर घ्या. आय इक्वल टू मायनस एक्स इंटू कॉस एक्स आणि मायनस इंटू मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं इथं कॉस एक्स इंटू डी एक्स. डी एक्स याच्यासोबत आलं. कॉस एक्सचं इंटिग्रेशन आता आय इक्वल टू मायनस एक्स इंटू कॉस एक्स आणि प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स पॉझिटिव्ह कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स आणि प्लस सी. आता व्हॅल्यू पुट करा. एक्स इक्वल टू काय घेतलं होतं साइन इनवर्स टी मग एक्स कारण फंक्शन टीच्या स्वरूपात आहे म्हणून ॲन्सर पण टीच्या स्वरूपात पाहिजे आपलं. मग एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पुट करा. काय घेतली होती एक्सची व्हॅल्यू साइन इनवर्स टी आणि साईनच्या ठिकाणी साईनची व्हॅल्यू म्हणजे टी इक्वल टू साइन एक्स आहे म्हणजे इथं टी येणार. देअरफॉर आय इक्वल टू मायनस एक्सच्या ठिकाणी साइन इनवर्स टी इंटू कॉस एक्स. आता कॉस एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही परंतु एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे परंतु कॉस एक्सची व्हॅल्यू आपण काढू शकतो बरोबर. मग कॉस एक्सची व्हॅल्यू पहिले काढून घेऊ आपण कशावरून साईनवरून कारण फॉर्म्युला आहे साइन एक्स इक्वल टू काय टी आहे. मग कॉस एक्स इक्वल टू काढायचं आपल्याला तर कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस साईनची व्हॅल्यू टी म्हणजे इथे येणार टी स्क्वेअर म्हणजे कॉस एक्स इक्वल टू काय येणार स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे हे रूटमध्ये येणार 1 मायनस टी स्क्वेअर. काय येणार मग आता हे व्हॅल्यू पुट करा. मग कॉस एक्सची व्हॅल्यू पण काढून घेतली आपण. देअरफॉर आय इक्वल टू एक्सची व्हॅल्यू साइन इनवर्स टी म्हणजेच मायनस साइन इनवर्स टी इन आणि इन टू कॉस एक्स. तर कॉस एक्सची व्हॅल्यू काय आली रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर बरोबर प्लस खाली घेतो प्लस साइन एक्सची व्हॅल्यू काय घेतली होती आपण टी. कशावरून काढली होती टी जे सबस्टिट्यूशनमध्ये घेतलं त्याच्यावरून इथे येणार टी आणि प्लस सी. अशा प्रकारे आपण आन्सर काय काढलं सरळ करून लिहू आपण त्याला आय इक्वल टू मायनस साइन इनवर्स टी हे हा फंक्शन समोर घेऊन टाका मायनस रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर इंटू साइन इनवर्स टी प्लस टी आणि प्लस सी. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 14 बघितलं. आता कंटिन्यूमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 15 बघू. काय दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ रूट ऑफ एक्स इंटू डी एक्स. आता कॉस ऑफचं इंटिग्रेशन काय असतं आपल्याला माहिती आहे पण रूट ऑफ एक्स त्याच्यासोबत आहे की नाही मग आपल्याला याचं इंटिग्रेशन सरळ काढता येणार नाही. मग काय करता येईल सबस्टिट्यूशन मेथड. दोन फंक्शन यू इंटू व्हीचं फॉर्म्युला यूज करायचं झालं तर दोन फंक्शन पाहिजेत. दोन फंक्शन नाही आहे मग आपण काय करणार इथं पुट सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे रूट ऑफ एक्स कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं आहे की नाही मग रूट ऑफ एक्स
इक्वल टू काय घेणार टी. आता रूट ऑफ एक्स इक्वल टू टी, मग काय करता येईल आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण डी एक्सची व्हॅल्यू काढायची याच्यावरून आपल्याला. रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स आणि इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. बरोबर. आता डी एक्सची व्हॅल्यू काढायची, मग डी एक्स इकडे घेऊन टाका, 2 × रूट ऑफ एक्स इकडे घ्या. म्हणजेच काय करता येईल आपल्याला डी एक्स इक्वल टू डी एक्स इकडे घेतलं मल्टिप्लायमध्ये झालं आणि हा डिनॉमिनेटरमध्ये इकडे आल्यानंतर न्युमिरेटरमध्ये म्हणजेच मल्टिप्लायमध्ये इकडे 2 × रूट ऑफ एक्स इंटू डी टी. डी एक्सची व्हॅल्यू, परंतु इथं एक्स व्हेरिएबलमध्ये नाही पाहिजेत डी एक्सची व्हॅल्यू, टीच्या सोबत रूट ऑफ एक्स इक्वल टू टी घेतले, मग इथं येणार टी. डी एक्स इक्वल टू 2t इंटू डी टी. डी एक्सची व्हॅल्यू माहीत झाली आणि रूट ऑफ एक्सची व्हॅल्यू पण घेतलेली आहे, ते त्याच्यामध्ये पुट करा. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ रूट ऑफ एक्स मीन्स टी, कॉस टी, आणि डी एक्सची व्हॅल्यू काय काढली 2t इंटू डी टी. आता दोन फंक्शन मिळाले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन, दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये. यू इंटू व्हीच्या फॉर्म्युलानुसार याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. आता काय येणार मग आता अल्जेब्रिक फंक्शन अगोदर नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2t अगोदर नंतर कॉस टी इक्वल टू आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2t इंटू कॉस टी इंटू डी टी यू इंटू व्ही. आय इक्वल टू यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरावा. यू इज ॲज इट इज मीन्स 2t इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस टी इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u means 2t d by dt 2t into integration of cos t into dt bracket complete into dt. I equal to 2t integration of cos t. cos t, cos कशाचा डेरिव्हेटिव्ह साइनचा, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos, तर cosचं इंटिग्रेशन sin t minus derivative of 2t, 2 is constant, integration of derivative of 2t, 2 is constant, t चा derivative 1 into integration of cos t sin t आणि into dt ब्रॅकेट सॉल्व झाली into dt. आता या ठिकाणी I इक्वल टू 2t इंटू साइन टी मायनस 2 समोर घेऊन टाका कारण कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशन करायला साइन टी इंटू डी टी. I इक्वल टू 2t इंटू साइन टी मायनस 2 इंटू आता साइन टीचं इंटिग्रेशन, साइन कशाचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं, पण कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतं, तर साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी आणि प्लस सी, तर मायनस समोर घेऊन टाका. आय इक्वल टू 2t इंटू साइन टी आणि मायनस इंटू मायनस प्लस 2 कॉस टी आणि प्लस सी. आता टीची व्हॅल्यू पुट करा. टी कशाबरोबर घेतला होता रूट ऑफ एक्स, टीच्या ठिकाणी रूट ऑफ एक्स. आय इक्वल टू 2 रूट ऑफ एक्स इंटू साइन ऑफ रूट ऑफ एक्स प्लस 2 इंटू कॉस ऑफ रूट ऑफ एक्स आणि प्लस सी. आता कॉमन काय करता येतं का ते बघा. इथं 2 इथं 2 इज कॉमन. आय इक्वल टू 2 इन ब्रॅकेट काय येणार रूट ऑफ एक्स इंटू साइन ऑफ रूट ऑफ एक्स आणि प्लस कॉस ऑफ रूट ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. तशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 15 बघितलं. समोरचे काही एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व करा. काही एक्झाम्पल राहिलेले मी घेईन. जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल वाटेल ते मी एक्झाम्पल समोर घेणार आहे. ओके, थँक्यू.